श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत? चला, आता सणाला तर सुरुवात झालेलीच आहे. पहिला सोमवार मस्तपैकी महादेवाच्या पिंडीवरती बेल वगैरे व्हायला, बेलपत्र, पांढरी फुलं, छान वाटते की नाही. घरामध्ये पण फुलांचा वास येतो, छान छान तो धूप उदबत्ती ह्यांचा वास येतो, हो की नाही. छान वाटतं ना, मला तर खूप छान वाटतं. तर विषय असा आहे बघा, एका पेशंटला मी भेटायला गेले होते आणि भेटायला गेले तर हॉस्पिटलमध्ये ना एक गृहस्थ होते. तर त्यांचं लक्ष आहे ना त्या दरवाज्यातून नाही का कुणी येतं, म्हणजे डॉक्टर वगैरे येतात बघा व्हिजिट द्यायला. तर त्या काकांचं जे लक्ष होतं ना तर त्या दरवाजाकडं होतं. तर सहज मी त्यांना विचारलं, मी म्हटलं कुणी नाही आहे का तुमच्याजवळ? तर ते काही असे जास्त बोलले नाही. तर मी ज्यांना भेटायला गेले होते ना तर ते मला सांगत होते त्यांची मुलगी अजून आली नाही, बहुतेक मुलीची वाट बघतात. अच्छा ठीक आहे. आणि मला असं वाटलं की काहीतरी त्यांना लागतं. तर मी म्हटलं काही तुम्हाला पाहिजे का, मी तुमच्या मुलीला फोन वगैरे करू का, ती आलेली नाही वगैरे असं तसं. तर ते माझ्याकडे पाहायला लागले आणि बोलायला लागले. मला म्हटले ती माझी मुलगी नाही आहे. बरं, मग कोण आहे म्हटलं. तर म्हणे माझी सून आहे. बापरे, मला तो इतकं म्हणजे छान वाटलं ना, ते ऐकूनच छान वाटलं. कारण मी ज्यांना भेटायला गेले ना ते पण मला सांगत होते की म्हणजे ह्या दादांची जी मुलगी आहे ना ती खूप सेवा करते वडिलांची वगैरे असं तसं. तर मग ज्यांना भेटायला घेतले आणि आम्ही ऐकत बसलो. म्हणे माझी ती मुलगी आहे आणि ती माझी सगळी सेवा करते. मला खूपच छान वाटलं बघा. म्हणजे पहा, आजकालच्या मुलीसुद्धा एवढे म्हणजे सेवा करतात हे पाहून खूप मला कौतुकही वाटलं आणि डोळ्यात एक पाणी पण आलं बघा. तर त्या काकांच्या डोळ्यात जरा पाणी आलं. तर मी म्हटलं का काय झालं म्हटलं. तर म्हणे सून आहे माझी पण मुलगा गेला आहे. मुलगा गेला आहे. मी म्हटलं कुठं परदेशात? नाही म्हणे मुलगा एका आजारपणात तो वारला. बापरे, मला तो शॉकच बसला. मुलगा वारला म्हटल्यानंतर आणि ही सून पण छान हो, म्हणजे खूपच जरा तरुण. तर म्हणे माझ्या सुनेने माझी सून नाही, ती माझी मुलगीच आहे. बरोबर आहे ना, साहजिक आहे ना. कोणाला म्हणजे ते सून न पाहता मुलगी म्हणून त्यांनी पाहिलं. मला ते खूप म्हणजे आवडलं. आणि ती सून पण असं सासरे म्हणून नाही, सगळं वडिलांसारखी सगळी सेवा, जेवण, नाश्ता बिष्टा, औषधं गोळ्या सगळं झालं. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हणे की काय झालं म्हणे, माझा मुलगा असाच आजारी पडला आणि त्या आजारात तो गेल्यानंतर आता माझे तर घरचे आणि मी पेन्शनवरती म्हणे. तर कसं तरी मी आपलं घर घेतलेलं होतं आणि ते घर मुलाच्या आजारपणात वगैरे ते नंतर मी म्हणजे असं लोनवरच होतं ते पेन्शनच्या ह्याच्यावरती. तर ते कालांतरानंतर त्यांना खूप कर्ज झालं, ते घर त्यांना विकायला लागलं. मग म्हणे माझ्या सुनेने नाही, मग लग्न ते मुलगा गेल्याच्या नंतर त्यांनी सुनेला सांगितलं, तिची आई न्यायला आली की म्हणे अगं आता तू इथं कशाला राहते, आता तू चल माझ्या घरी. सासरे पण त्यावेळेला म्हटले आता माझा मुलगा नाही राहिला, तू इथं राहून काय करशील, जा तू तुझं आयुष्य छान जग, छान सुखाने म्हणजे हे कर, सुरुवात कर नव्या आयुष्याला, असं तसं त्या सासऱ्याने त्या मुलीला सांगितलं. आणि ज्या दिवशी आई तिला न्यायला आली होती त्या मुलीच्या आईने तिने बॅग वगैरे भरली आणि अक्षरशः म्हणजे घराच्या दारापर्यंत गेली. त्या मुलीचा हात त्या आईने धरून दारापर्यंत गेली ती बॅग आणि तिने हळूच असं तिरक्या नजरेने पाहिलं. तर ते सासरे खिडकीच्या तिथे उभे होते असे तिच्याकडे बघत, म्हणजे एकटक लावून बघत होते. साहजिक आहे ना, मुलगा गेला, सून पण आता आपली जाणार आणि हे एकटेच होते. तर त्या सुनेला काय वाटलं, तिने आईचा हात सोडला. म्हणे आई मी येणार नाही म्हटले. म्हणे अगं काय करतेस तू, येणार नाही म्हणजे काय करणार? नाही म्हणे मी इथंच बाबांची सेवा करणार आणि मी इथंच राहणार. तेव्हापासून ती जी मुलगी तिथं राहायला लागली, ती सासऱ्यांची जी सेवा करायला लागली,
ती बघा तिथपर्यंत. तर ती म्हटली तुम्ही काही काळजी करू नका, कर्ज झाले ना फिटल्या जाईन. तर ही शिकलेली होती. हिने मग ना एका शाळेमध्ये छानपैकी जॉब केला बघा, म्हणजे तिथं दिलं तिने ते, तिचा जॉब चालू झाला. मग आपलं कसं का ना दोघांचे त्यांची पेन्शन हिचा पगार हे करून ते कर्ज थोडंफार हे झालं. त्यानंतर मग त्यांनी ते घर विकून मग मस्तपैकी 1 BHKचा फ्लॅट वगैरे घेऊन आपले ते तिथं राहायला गेले. तर राहायला गेल्याच्या नंतर मग ह्यांना ते आजारपण एक चालू झाला आजार. मग एक त्यांचं छोटंसं ऑपरेशन झालं. पण मग आता त्या गृहस्थांना असं वाटायचं की माझ्या मागं हिचं काय, ही तर अजून तरुण आहे, माझ्या मागं हिचं काय. मग ही ज्या शाळेत होती ना त्या शाळेमध्ये एक शिक्षक होते बघा. तर तो पण तरुणच होता, छान होता, स्वभावाला बोलायला खूप छान होता. तर ह्यांनी काय केलं, त्या व्यक्तीला परस्पर जाऊन भेटले आणि सगळी स्टोरी त्यांच्या सुनेची त्याला सांगितली. बघा तो मुलगासुद्धा म्हणजे किती समजूतदार, त्याने पण सगळं ऐकलं वगैरे आणि त्या आजोबांना सांगितलं की ठीक आहे म्हणे, मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आणि झालं मग ते लग्न वगैरे झालं. पण त्या मुलांनीसुद्धा ह्यांना आहे ना इतकं छान वडिलांसारखं सांभाळलं वगैरे आणि छान दोघंजण सेवा करतात बघा. तर मला काय म्हणायचं आहे की बघा म्हणजे अजूनही काही संस्कृती म्हणा आजकालच्या ह्या मुली मला पाहिलं खूप आनंद झाला. खरंच असं पाहिजे, खरं समजूतदारपणा पाहिजे प्रत्येकाच्या बाबतीत. म्हणजे मी खरंच त्या मुलीचं खूप कौतुक करतो. मुलगी पण फार साधी सिंपल वगैरे छान वाटलं. त्यामुळं असं वाटलं तुमच्याशी बोलावा आणि तुम्हाला हे सांगावं. म्हणजे कसं असतं बघा, आपल्या आजूबाजूला काही घडतं आपल्याला कळत नाही, छान घडत असतं पण आपल्याला ते कळत नाही. पण छान वाटलं त्यांचं ऐकून, त्यांचं बोलणं वगैरे. त्यामुळं तुमच्याशी बोलले, कसं वाटलं काय वाटलं मला सांगा. श्री स्वामी समर्थ.